आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय पवार कुटुंबाला वाटत असल्याची सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी केली जावी आणि VSR कंपनीची सर्व विमानं जमिनीवर आणली जावी अशी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी CBI चौकशी व्हावी अशी मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करणार असल्याची माहिती आहे। याआधी आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली। आता त्याच्यानंतर दादांच्या कुटुंबियांनाही या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय असल्याची माहिती। सध्या VSR कंपनीच्या लेअरजेट विमानांवर बंदी घालण्यात आली, मात्र या कंपनीची इतर विमानं अद्याप सुरू आहेत। त्यामुळे या विमान कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी पवार कुटुंबीय पंतप्रधानांकडे करणार असल्याची माहिती आहे। पार्थ पवार हे लवकरच राज्यसभेवर जाणार तर सुनेत्रा पवार या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेत। याआधी रोहित पवारांनी अजितदादांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती। VSR कंपनीच्या दुर्लक्षामुळे अजितदादांचा अपघात झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। त्या संदर्भात रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनीवर अनेक आरोप केले। आता अजित पवारांच्या कुटुंबियांना म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांनाही अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय असल्याची माहिती आहे। त्यामुळे रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना एक प्रकारे हा दुजोरा आहे का अशी चर्चा सुरू झाली। एकीकडे सुनेत्रा पवार या पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे आमदार संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून AIBच्या अहवालातील त्रुटींवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली। अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच लोक अस्वस्थ असून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।